हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. हिंगणीतील डोंबारी समाजावर अन्याय अत्याचार. भीमशक्तीच्या महिला जिल्हाध्यक्षा शोभा पातारे यांनी घेतला पीडितांचा आढावा. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी गावातील डोंबारी समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराची भीमशक्ती संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ शोभा भाऊसाहेब पातारे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली. डोंबारी समाजाच्या महिलांनी सांगितले की गावातील काही व्यक्तींनी समाजावर अन्याय करत जबर मारहाण केली असून समाजाचे मंदिर पाडण्याची धमकी दिली आहे. तसेच हिंगणी गावातून निघून जा, नाहीतर बुलडोझर चालवून घरे पाडू अशा धमक्या देखील देण्यात येत आहेत. गावात डीपी बसवण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. डोंबारी वस्तीच्या अगदी जवळ डीपी लावल्याने घरातील लहान मुलांना अपघात होऊ शकतो म्हणून समाजाने विरोध केला. या कारणावरून महिलांवर आणि पुरुषांवर मारहाण करण्यात आली. तंटमुक्तीचे अध्यक्ष आणि गावातील काही व्यक्तींनी देखील मारहाणीमध्ये सहभाग घेतल्याचा आरोप महिलांनी केला. याच दरम्यान समाजाला पाणीपुरवठा करणारी टाकीही जेसीबीने फोडण्यात आली, ज्यामुळे महिलांना आणि कुटुंबांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले. गावकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबांवर बहिष्कार टाकल्यामुळे रोजगार मिळत नाही, उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या वाजंत्री पथकाकडून कोणत्याही कार्यक्रमासाठी वाजवून घेतले जात असले तरी त्याबदल्यात पैसे दिले जात नाहीत, अशी तक्रारही करण्यात आली. समाजातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही. एकदा 3 दिवस प्रेत ठेवावे लागले होते, अशी धक्कादायक माहिती महिलांनी दिली. हिंगणीमध्ये आमची 5वी पिढी राहत आहे. ही गायरान जागा आम्ही सर्वात आधी वसवली, तरी आता गावाबाहेर हकलण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुलांचे शिक्षणही धोक्यात येत असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. आमचा अन्याय दूर करा, आम्हाला सुरक्षितता द्या, अशी मागणी डोंबारी समाजाच्या महिलांनी भीमशक्तीच्या महिला जिल्हाध्यक्ष शोभा पातारे यांच्याकडे केली आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी शेख शफीक मनियार.